ते सन्मित्र आयुष्यमान राहुलजी खांडेकर यांनी मला आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने मी माझे विचार या चॅनेलवर मांडावेत, या YouTube चॅनेलवर मांडावेत अशी विनंती केली. म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या समोर आदिवासीच्या संबंधाने काही विचार ठेवणार आहे. आपण ते शांत चित्ताने ऐकून घेणार आहे याबद्दल काही शंका नाही. जागतिक आदिवासी दिन म्हणून आज संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट होत आहे. भारतामध्ये देखील हा दिवस भारतातील वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आणि जिथे जिथे आदिवासी आहेत तिथे हा दिवस आदिवासी समाज आणि आदिवासी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. भारतामध्ये आदिवासी आहेत एवढंच आपल्याला फक्त माहित आहे, परंतु भारतामध्ये जगाच्या तुलनेत भारतामध्ये जे आदिवासी आहेत ते जगात कुठल्याही देशामध्ये एवढ्या संख्येने आदिवासी नाही आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जर पाहिली तर 4-5 ऑस्ट्रेलिया होतील एवढे आदिवासी या देशामध्ये आहेत. 12 ते 13 कोटी आदिवासी या देशामध्ये राहतात आणि आपला माहित आहे काही काही देशाची लोकसंख्या 5 कोटी, 9 कोटी, 7 कोटी, 10 कोटी आहे. म्हणजे एक एक देश पूर्ण वसेल एवढे, वसून उरेल एवढे आदिवासी या देशामध्ये आहेत. म्हणजे असं संशोधकांनी म्हटलं आहे की जगात मध्ये ज्या ज्या देशात आदिवासी आहेत त्याच्या तुलनेने सर्वात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असलेला, आदिवासी लोकसंख्येची घनता असलेला कुठला देश असेल तर तो भारत आहे. आणि अशा प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी असणाऱ्या देशामध्ये हा आदिवासी दिवस साजरा करतोय आपण. तर या दिवसाचं काय औचित्य आहे, या दिवसाचं काय महत्व आहे, याचा विचार आदिवासीने केला असावा. म्हणून आदिवासी मोठ्या उत्साहानं हा दिवस साजरा करतात असं आपण किंवा तुम्ही आम्ही समजत असू, पण असं काही नाही आहे. एक उत्सव म्हणून आदिवासी लोक साजरा करतात एवढंच सध्या तरी या दिवसाचं महत्व किंवा औचित्य आहे. मध्य भारतात असो किंवा नॉर्थ ईस्ट मधल्या काही ईशान्य भारतातील आदिवासींच्या जमाती असो, गुजरात मधले, राजस्थान मधले, दक्षिण भारतामधले, महाराष्ट्रामधले आदिवासी आपापले लोक परंपरा किंवा लोकनृत्य घेऊन हा दिवस साजरा ते करत आहेत. कोणी ढेमसा काढत आहे, कोणी दंडारण आहे, वाजवत गाजवत रस्त्यावर ते फिरत आहे आणि लोकांना दाखवत आहे की आज आदिवासी दिवस आहे. कोणी सायकल रॅली काढत आहे, कोणी बाईक रॅली काढत आहे. अशी हे सगळी परंपरा आपल्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं पाहायला मिळते. परंतु या दिवसाचं औचित्य काय, प्रॉपरायटी काय आहे दिवसाची, हा दिवस साजरा करून आपण काय मिळवणार आहोत. या निमित्ताने आदिवासीने कधी चिंतन मंथन किंवा चिंतन मनन केलं का? तर काही अपवाद सोडले तर आपण असा विचार करूया की 90-95% लोक केवळ उत्सव म्हणून हे साजरा करतात. एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी या देशामध्ये राहतात
आणि या आदिवासीचा विकासाचा दर जर आपण पाहिला तर काय 0.5 अर्धा टक्काही नाही आहे विकसित झालेला हा समाज. नोकऱ्याचं प्रमाण नॉर्थ ईस्ट मधले काही राज्य जर सोडले आपण तिथेच इंग्रजी त्यांचं माध्यम असल्यामुळे त्यांची तिकडच्या शाळा वगैरे इंग्रजी माध्यमाच्या असल्या आणि त्या लोकांना इंग्रजी येत असल्यामुळे तिकडचे लोक बरेचसे आदिवासी IAS अधिकारी वगैरे झाले आहे. पण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या राज्याचं नाव संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये गाजते आहे, एक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. इथे शाहू महाराजांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर टिळक, आगरकर हे सगळी मंडळी या ठिकाणी झालेली आहे. अशा या पुरोगामी राज्यात शिक्षणाचं प्रमाण जरी वाढलं असतं तरी पण शासन प्रशासनामधल्या ज्या मुख्याच्या जागा बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणतात की माऱ्याच्या जागा आपण घेतल्या पाहिजे. मोरक्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बसता येईल मोरकी म्हणून अशा जागा आपण घेतल्या पाहिजेत. तर ह्या जागा किती घेतल्या आदिवासींनी महाराष्ट्रामध्ये? एक राजेंद्र भारुड म्हणून नावाचे एक भिल्ल समाजाचे IAS अधिकारी सोडले असता महाराष्ट्रात मागील 70 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षात आज अमृत महोत्सव म्हणतो आपण, एक IAS अधिकारी आम्ही निर्माण करू शकलो. म्हणजे दर्जेदार शिक्षण, एक दर्जेदार शिक्षण किंवा उच्च मार्क्याच्या जागा किंवा मोरक्याच्या जागा आपण घ्यायच्या आहे आपल्याला, असं बाबासाहेबांनी आपल्याला सुचवलं होतं. ते किती जागा घेतल्या आपण? मला वाटतं आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. म्हणून हा आदिवासी दिवस साजरा करत असताना आमची प्रगती किती झाली, आम्ही किती मायलेज घेतलंय, किती आम्ही चालून आलेलो आहे, किती क्लास 1 अधिकारी झाले, किती IAS अधिकारी झाले, किती IPS अधिकारी झाले, किती IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये गेलेले अँबॅसेडर झाले, काही नाही. 75 वर्षामध्ये जर आमची प्रगती असेल तर निश्चितच या निमित्ताने आम्हाला आमच्या एकूणच कार्याचा, आमच्या एकूणच चळवळीचा, एकूणच आमच्या विचार करण्याच्या पद्धतीचा आढावा घ्यावा लागेल, पुनर्विचार करावा लागेल की काय मायलेज घेतलं आम्ही या सगळ्याच्या. याचा विचार करावा लागेल आणि आमचं कुठं चुकते का. आमचे पोरं म्हणजे सुविधा सगळे आरक्षण आहे, आम्हाला संविधानाचं संरक्षण आहे, आरक्षण आहे, आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेल्या आहे, जिल्हा परिषदच्या शाळा खेड्यापाड्यात आलेल्या आहेत, बऱ्यापैकी शेती आता पिकवण्याचं आम्ही तंत्र अवगत केलेलं आहे. हे सगळं असताना आमचं जे शिक्षण आहे आणि शिक्षणातून होणारी प्रगती आहे ही का झाली नाही याचा विचार करावा लागेल. कारण आरक्षण हे नेहमीसाठीच राहील याचा काही गॅरंटी नाही. कारण एक दिवस आरक्षण जाणार आहे. कारण ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या विरोधात या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या चळवळी आणि प्रतिगामी सरकार केंद्रामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आल्यानंतर जाहीरपणे या सरकारचं समर्थन करणारी जी मंडळी आहे, SC ST ने हा देश डुबवलाय. आरक्षणामुळे देश संपून चाललेला आहे, आरक्षणामुळे देशाचं विभाजन झालेलं आहे,
अशा प्रकारचे शंकराचार्य देखील उद्गार काढून राहिले. म्हणजे तुम्हाला जे संविधानिक संरक्षण आरक्षण दिलेलं आहे ते एक दिवस संपणार आहे. मग ते संपण्याच्या अगोदर तुम्ही बाबासाहेबांना जे अपेक्षित इक्वॅलिटी होती, या देशाच्या मंजधारेत मुख्य धारेत तुम्हाला यायचं होतं, तुम्ही आले का आतापर्यंत? नाही आले तुम्ही. कुठं घोडं आडलं तुमचं? काय चुकत आहे तुमचं? कारण आपण एक लक्षात घ्या, आपण अत्यंत क्रिटिकल अशा युगामध्ये वावरत आहोत. विज्ञान युगात वावरत आहे. सुपरसॉनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा युगात वावरत आहोत. म्हणून ज्या हेतूसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सोयी सवलती दिल्या, संरक्षण आरक्षण दिलं, त्याचा फायदा होत नसेल तर आम्ही कुचकामी लोक आहोत. आमचं कुठेतरी चुकत आहे. आम्हाला आमच्यासाठी जे उपलब्ध आहे, अवेलेबिलिटी आहे तिथेचे, ते आम्हाला घेता नाही येऊन राहिलंय किंवा कुणीतरी आम्हाला ते घेऊ देत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तशा चळवळी आम्ही राबवल्या पाहिजेत. म्हणजे आदिवासी दिन साजरा करत असताना नुसता रेलान गाणे किंवा ढेमसा गाणे म्हणणे किंवा नाचणे आणि मग आदिवासी सायंकाळी मग त्याचा आनंद व्यक्त करणे, वा छान आदिवासी दिवस छान. केवळ भारतातच आदिवासी नाही, सगळ्या जगात आदिवासी आहेत. तिकडचे आदिवासी दिवस साजरा करत असताना कुठल्या पद्धतीने आदिवासी दिवस साजरा करतात, त्यांच्या प्रगतीची घोडदौड कशी आहे, ते कसे विचार करतात. अमेरिकेतले आदिवासी पाहतो आपण, किती खेळामध्ये किती मोठी प्रगती त्यांनी केलेली आहे. चित्रपटाच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात किती मोठी प्रगती केलेली आहे. एक होता कारवर, आपण ते पुस्तक वाचलं, वैज्ञानिक क्षेत्रातही त्यांनी किती मोठी प्रगती केलेली आहे. आम्ही कुठं बसून आहोत आणखी? याचा विचार आम्ही प्रामुख्याने आज या दिवशी केला पाहिजे. आम्हाला फिटेस्ट झालं पाहिजे, आम्ही सशक्त बनलो पाहिजे, सेल्फ रिलायंट बनलो पाहिजे, सेल्फ डिपेंडंट बनलो पाहिजे, सेल्फ रिसोर्सफुल बनलो पाहिजे आम्ही. म्हणून आमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आम्हाला बदल करावा लागेल, आमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि जगासोबत आम्हाला स्पर्धा करावी लागेल. बरेचसे शिक्षक आम्हाला प्रायमरी शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक सांगतात की आदिवासीची पोरं हुशार असतात, मेंदू त्यांचा IQ चांगला आहे, मेंदू त्यांचा चांगला आहे. मला प्रश्न पडतो की मग हे IFS का होत नाही, ते IPS का होत नाही, ते IFS का होत नाही? हे चांगले IQ असलेले पोरं पुढे चालून हे भैकले का जातात? किंवा यांचा अचानक IQ कसा कमी होऊन जातो? तर मित्र हो, आपण पाहतोय की मी बऱ्याच वसतिगृहामध्ये जातोय, आश्रमशाळामध्ये जातोय, तिथलं वातावरण पाहतोय, मुलांचा अभ्यास करण्याचा कल पाहतोय. हे मुलं केवळ अभ्यास आपल्या पुस्तकापुरता करतात, अवांतर वाचत नाहीत. आदिवासी जनरल नॉलेज यांच्याकडे कमी आहे.
अवांतर वाचन नसल्यामुळं तुमचं जे काही आकलन शक्ती आहे तिचा विकास झालेला नाही आदिवासींचा. क्रिएटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह जे काही कॉग्निटिव्ह माइंड असते त्याचा विकास नाही झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आदिवासीला समजत नाही आणि अशामुळे या माणसाचं आजही शोषण होताना दिसतोय. त्या लंगोटी घालून राहण्यात, ते बंडी घालून राहण्यात, उघडं राहण्यात का झाडाचे पानं वगैरे बांधण्यात याच्यात आदिवासी सिद्ध होतं आणि ते सिद्ध केलं म्हणजे आपण धन्य झालो असे याच्यातच मशगूल आहे आदिवासी. मित्र हो तुम्हाला सोडावं लागेल. आणि तुमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, किती भयानक अवस्था पुढे तुमच्यासाठी येणार आहे याचा तुम्हाला भान नाही आहे. तुमच्याकडे शिक्षण घेण्याची सोय नसेल पुढे चालून, या देशामध्ये पुन्हा मनूचं राज्य आणण्यासाठी काही लोकांना स्वप्न पडत आहेत आणि आपण रोज पाहतो सोशल मीडियावर ते जाहीरपणे सांगतात की मनू हे सर्वात मनूचं संविधान, मनुस्मृती सर्वात मोठं संविधान आहे, सर्वात बलशाली संविधान आहे, ते खरं संविधान आहे, मनुस्मृती लागू झाली पाहिजे, संविधान गेलं पाहिजे असा विचार आपल्या भोवताल घोंगावताना दिसतोय. संविधान हटवलं पाहिजे अशा गोष्टी तुमच्या भोवताल सुरू आहे आणि पुढे चालून कदाचित तसं अर्धमुर्ध संविधान तर त्यांनी संपवलेलं आहे. अनेक त्याच्यामधल्या प्रोव्हिजन्स आहेत तुमच्यासाठीच्या. कारण केंद्रामध्ये आपण पाहतोय लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून जवळजवळ 300 लोक त्यांनी मोठे सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, सहाय्यक सचिव वगैरे त्यांनी भरलेले आहे. युपीएससीच्या परीक्षेचं काही गरज नाही पडली त्यांना. किंवा संविधानामध्ये नसलेली तरतूद, इकॉनॉमिकली विकर सेक्शन अशा प्रकारचं 10% संविधान नसलेली तरतूद नसलेले 10% संरक्षण आरक्षण दिलेलं आहे त्या वरच्या लोकांना. आणि हे लोकांनी आणि ते कटाक्षाने त्यांच्या जागा भरल्या जात आहेत. तुमच्या जे काही जागा आहेत, महाराष्ट्रात पुरता विचार करतो म्हणलं तर महाराष्ट्रात जवळजवळ 2.25 लाख बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या जागा लुटलेल्या आहे. 2017चा जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्यात स्पष्ट म्हटलेला आहे की या निकालानंतर या देशातल्या कुठल्याही हायकोर्टने आणि कुठल्याही राज्याने आदिवासीच्या संबंधाने कुठलाही GR किंवा कुठलेही परिपत्रक काढू नये. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या प्रवेशाच्या वेळेस पण सुप्रीम कोर्टचा हा जजमेंट जे आहे हे कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दरवर्षी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या वेळेस आपल्या राज्यामध्ये पाहतोय आपण 4 वेळीचा GR काढतात आणि कंडिशनल ऍडमिशन देऊन टाकतात. म्हणजे या देशामध्ये आदिवासीच्या विरोधात सगळेच आहेत. शासन आहेत, उच्चभ्रू समाजातले घटक आहेत, प्रशासनामधले लोक आहेत. अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? नाच, गाणे, ढेमसा, नृत्य म्हणजे आदिवासी दिवस साजरा करायचा का अशा पद्धतीनं? अजिबात अशा पद्धतीने साजरा नाही करायचा. गंभीरपणे आम्ही मिरवणूक काढली पाहिजे अशा वेळेस. आणि बरेचसे लोक या सगळ्या मिरवणुकीमध्ये ते डाळे बांधून, पाला बांधून
रंगाला ते अंगाला चुना कलर लावून ते रंगून रस्त्यावर फिरतात. त्या मिरवणुकीमध्ये शहरातल्या लोकांना दाखवतात. मित्रांनो, हे कशासाठी करता रे तुम्ही? असे उघडे नागडे तुमचे फोटो दाखवून, तुमचे सगळे देह दाखवून तुम्ही काय सहानुभूती म्हणून राहिले का शहरातल्या लोकांकडून? आणि कोण तुम्हाला सहानुभूती देत आहे? तुम्हाला मान्यता मिळून आली काय अशा केल्यामुळं? आदिवासी आहे अशी मान्यता मिळून आली का? उलट तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण आहे. अरे आदिवासी असेच आहे, मागासच आहेत, उघडे नागडे असेच आहेत, उघडे नागडे बोडखे असेच आहेत. तुमच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन घृणास्पद तयार होऊन राहिलाय. अमेरिकेचे निग्रो जेव्हा मोर्चा काढतात किंवा मिरवणुका काढतात, कशा काढतात माहिती आहे का? अशा उघड्या नागड्या नाही काढत ते लोक. सुटा बुटा टाय लावून रस्त्यावर ते मिरवणुका काढतात. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं आरक्षण तुम्ही घेता ना, मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सल्ला तोही मानला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर 18व्या खंडामध्ये काय सांगतात? तुमचे कपडे अशा प्रकारचे असले पाहिजेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कमीपणा नाही आला पाहिजे. तुम्ही चांगल्या प्रकारे कपडे मेहनत करा, एकच ड्रेस घ्या, दोनच ड्रेस घ्या, पण चांगला सुटा बुटात काढा ना मिरवणूक. एका वर्षात एक ब्लेझर तर घ्या तुम्ही आणि निघू द्या ना आदिवासी दिनाची मिरवणूक. कोटामध्ये सुटामध्ये गावातून निघू द्या ना की आदिवासी. तुम्हाला घाबरले पाहिजे लोक. तुम्ही केविल आणि चित्र जर लोकांपुढे ठेवत असाल तर लोक तुमचं शोषण करत असतात. तुम्ही गया बिता दरिद्री अभद्र असं चित्र लोकांपुढे तुम्ही मांडत असाल तर लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करत नसतात, स्वीकारत नसतात. लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहत असतात. तेव्हा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि हे आपलं आदिवासी आम्ही, हे म्हणजे आदिवासी का रे? कोण सांगितलं तुम्हाला हे? आता महाराष्ट्रात एक सरकारने एक टूम काढली आहे, एक GR काढला महाराष्ट्र शासनाने. या 45 जातींनीही ते आदिवासी आहे सिद्ध करावे. आणि मारे लागले सगळे आदिवासी सिद्ध करायला. काय पुरावे देऊन राहिले? आपला पेहराव, आपलं राहणीमान जे आहे, आपला खानपान, आपले मनोरंजनाचे साधन, आपली संस्कृती, आपले देवधर्म, आपले वाजवण्याचे म्हणजे मनोरंजनाचे जे काही वाद्य आहेत ते, हे सिद्ध आणि सांगितलं की हेच तुम्ही, शासना पण सांगितलं हे आम्हाला द्या, तुम्ही सिद्ध करणार. तुम्हाला आदिवासी जर सांगा तुमचा पेहराव कसा आहे, तुमची भाषा. मला शासनाला प्रश्न विचारायचा, याच्यातून आमचं आदिवासीत्व सिद्ध होणार आहे का? आणि हे आदिवासीत्व कशासाठी सिद्ध करून राहिले? आम्हाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही म्हणाले का आम्हाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे? कोण सांगितलं तुम्हाला हे? तुमच्या भाषेवरून तुम्हाला आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या संस्कृतीवरून आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या ढोलकीच्या तालावरून आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या रंगावरून, तुमच्या देहाच्या रंगावरून आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या संस्कृतीवरून आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या मर्तक प्रथावरून आरक्षण दिलं म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या यातुविद्येवरून आरक्षण दिलं म्हणून? संविधानामध्ये कोणी काही या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या लिहिल्या आहेत का, लिहून आहेत का? तुम्हाला शासन फसवत आहे मित्र हो.
ह्या एकाही कारणावरून तुम्हाला आरक्षण दिलं नाही. मला दाखवून द्या तुमच्या कपड्यावरून तुम्हाला आरक्षण दिलं का, तुमच्या रंगावरून तुम्हाला आरक्षण दिलं का, तुमच्या अंत्यसंस्काराच्या विधीहून तुम्हाला आरक्षण दिलं का, तुमच्या प्रथा परंपरावरून तुम्हाला आरक्षण दिलं का? अजिबात नाही दिलं. तुम्हाला आरक्षण दिलंय 15(4) आणि 16(4) या संविधानाच्या अनुच्छेदाच्या अंतर्गत. आणि हे अनुच्छेद काय सांगतात? हे अनुच्छेद हे सांगतात ज्यांना पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांना राजकारणात आरक्षण देण्यात यावे. हे अनुच्छेद काय सांगतात की जे सोशली, जे जाती जमाती सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत त्यांना आरक्षण द्यावेत. तुमच्या कपड्याच्या रंगावरून, तुमच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून, तुमच्या ढोलकीच्या तालावरून, तुमच्या तुंतुनेच्या आवाजावरून तुम्हाला आरक्षण नाही दिलं. तुम्ही ते मोराचे पिसा टोप लावता, नाचता म्हणून तुम्हाला आरक्षण नाही दिलं. तुम्हाला या देशामध्ये हजारो वर्षापासून जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये कधी पुरेसं रिप्रेझेंटेशन नव्हतं. आणि तुम्ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहात. तुम्हाला मागास ठेवण्यात आलंय. मागास का ठेवलं तुम्हाला? याचे निकष खरं म्हणजे शासनाने मागितले पाहिजे. का मागास ठेवण्यात आलं तुम्हाला? या देशात बाहेरून वैदिक आले आणि त्यांनी जेव्हा यात वैदिक संस्कृती इथे रुजवण्याचा प्रयत्न केला, अत्यंत गचाळ आणि अत्यंत अमानवीय, अवैज्ञानिक, अतांत्रिक, अमानुष अशी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला, मूर्तीपूजा रुजवण्याचा प्रयत्न केला, पशुबळी देण्याचं काम या यज्ञाच्या ठिकाणी यज्ञ संस्कृतीमध्ये रुजवण्याचं काम केलं, तेव्हा आदिवासींनो तुम्ही याचा विरोध केला. आजचे जे काही आंबेडकरी समाज आहे, शेड्यूल कास्टचा, त्यांनीही विरोध केला. ते आणि तुम्ही या वैदिक संस्कृतीच्या विरोधात संघर्ष केला, लढले तुम्ही. पण तुम्ही हारले की पळून गेले जंगलात. पण तो आंबेडकरी माणूस, आजचा जो आंबेडकरी तत्कालीन अस्पृश्य समाज गावकुशात राहून सतत लढतच राहिला, म्हणून त्यांना अस्पृश्य बनवलं आणि त्यांच्या गळ्याला गाडगा आणि कमरेला फडा बांधला आणि त्यांचं शोषण, प्रचंड शोषण केलं, जगणं मुश्किल केलं त्यांना. आणि कायमचे गुलाम राहिले पाहिजे यासाठी मनुस्मृती लिहून घेतली. तुम्ही जंगलात गेले पळून, म्हणून मागास राहिले तुम्ही. हे निकष मागितले पाहिजेत की मागास का राहिले, म्हणजे कारणांचे निकष मागितले पाहिजेत. तुम्ही परिणामांचे निकष मागून राहिले. तुम्ही उघडे नागडे काय आहे, तुमचे परिणाम आहेत. कारण काय आहेत, तर तुम्ही वैदिक संस्कृतीला विरोध केला. म्हणून तुम्ही हे निकष दिले पाहिजेत की आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही वैदिक संस्कृती मानत नाही, आम्ही ब्रह्मविष्णू मानत नाही, आम्ही गौरी शंकर मानत नाही, आम्ही गौरी पूजा करत नाही, आम्ही हिंदूंचे सणवार करत नाही. हे निकष दिले पाहिजे तुम्ही. तुमचा रंग कपड्याचा कसा आहे, तुंतुन कसं वाचते, हे निकष. माझ्याकडे यावं ते विद्यापीठाचे त्या TRTI लोक, त्याला टाकतो, समजून सांगतो. तर या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं अशा चर्चा झाल्या पाहिजे, प्रबोधन शिबिर झाले पाहिजे, अशा वेळेस प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत. आणि तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही वैदिक नाही आहे, आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही हिंदू देवदेवतेचा प्रथा मानत नाही, आम्ही हिंदू सणवार मानत नाही. हे आमचे निकष असले पाहिजेत.
आणि याच्यामुळे आम्ही आदिवासी आहोत. आम्ही लंगोट्या घालतो म्हणून आदिवासी आहोत. अरे लंगोट्याचा हे परिणाम आहे आमच्या वैदिक संस्कृतीच्या विरोधात आम्ही संघर्ष केला म्हणून. आम्हाला राहायला घर नाही ते हे परिणाम आहे. दीज आर दी रिझल्ट्स. हे परिणाम आहेत. परिणाम हे निकष असू शकतात का? कारणातून निकष निघले पाहिजे. तर असे निकष मागितले पाहिजेत. असा विचार आम्ही आदिवासींनी केला पाहिजे, तरच आम्हाला गत्यंतर आहे. आणि दुसरी गोष्ट डिलिस्टिंगचा प्रकार आहे. मध्यंतरी फार ते गाजलं म्हणजे मागच्या दिवाळीमध्ये की आदिवासी ख्रिश्चन होत आहे, आदिवासी मुस्लिम होत आहे, त्यांना त्यातून बाहेर काढा. ज्यांनी धर्मांतर केलं त्याला आरक्षण किंवा कुठल्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही. कोण सांगितलं तुम्हाला धर्मांतर केल्यामुळे तुमचं आरक्षण जाते म्हणून? भारतीय संविधानामध्ये आरक्षण जे दिलं ते धर्मावर नाही दिलं आहे तुम्हाला. आरक्षण हे जातीवरून दिलं आहे तुमच्या. आणि तुमच्या जातीचं शोषण झालंय, तुम्हाला मागास ठेवण्यात आलंय, तुम्हाला सोशली तुम्ही ऑस्ट्रासाइज झालेय, सामाजिक दृष्ट्या तुम्हाला बहिष्कृत करण्यात आलंय म्हणून आरक्षण दिलंय. आणि तुम्ही बहिष्कृत झाले म्हणून तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाचे साधनं तुमच्याकडून लुटल्या गेले आहे, तुमच्या जमिनी लुटल्या गेल्या आहे. कोणाच्या होत्या जमिनी ह्या सगळ्या? जंगल तोडून जमिनी कोण निर्माण केल्या होत्या? आदिवासी निर्माण केल्या होत्या. तिथे यज्ञ करण्याच्या निमित्ताने हे सगळे वैदिक आले, ब्राह्मण आले आणि तुमच्या जमिनी लुटल्या, तुम्हाला कंगाल केलं, कफल्लक केलं. आणि मग म्हणून तुम्ही असे राहू लागले कपड्यामध्ये, झाडा काहीच नाही तर झाडाचे पानं वगैरे बांधून. हे तुमचे परिणाम आहेत. तुम्हाला तुमचं शोषण झाल्याचे परिणाम आहे. हे निकष नाही आहे. मूर्ख आहे शासन, मूर्ख. तुम्हाला हे निकष मागून राहिले. अरे आमचं शोषण झालं, आमचे सगळे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावून घेतले, आमच्या राहण्याचे ठिकाणे हिसकावून घेतले. आजही मध्य भारतामध्ये ज्या काही मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, हे कारखाने आहेत, खाणी आहेत, मायनिंग आहे, रोड आहेत, हे तुम्हाला तिथून डिस्प्लेसमेंट करून तुमचे जे सगळं तुम्हाला लुटल्या जात आहे. आणि तुम्ही भुके कंगाल इकडे तिकडे भटकत आहात. तुमच्या अंगावर कपडे नाही, तुम्ही अगदी तुकडे कपडे घालून फिरून राहिले. हे तुमचे निकष ठरू शकतात का? अरे शोषण आहे, शोषण. शोषण हे निकष नाही ठरू शकत. तर निकष ठरवायचे असेल त्याला सांगा की या देशातल्या धर्मव्यवस्थेने, या देशातल्या शासन व्यवस्थेने आम्हाला बहिष्कृत केलं, आमच्या उदरनिर्वाहाचे साधन लुटून घेतले, लुटलंय आम्हाला, आमचं शोषण केलंय, आम्हाला विस्थापित केलेलं आहे. हे आमचे निकष आहे. आमच्या अंगावर गोंदलं, हे गोंदणं वगैरे काही धंदा नव्हता आम्हाला. काय करणार मग? आता जंगलात बसले तर बसले गोंदत, बसले शिकार करत. शिकार करतात, शिकाराचे साधने. अरे खायला काही माती नव्हतं, दगड नव्हते, तर मग प्राण्याचं मांस खात होतो आम्ही. जसे इकडे गावकुसामध्ये मेलेले ढोर होते, त्याचं हे दलित मंडळी सगळे महार मातंग हे सगळे अन्न ते मेलेल्या ढोराचं मांस खात होतं, तसं तिकडे जंगलात खात होतो. तर हे तुम्ही आपण या दिनाच्या निमित्तानं आम्ही विचार केला पाहिजे. तर हे जर करू शकलो तुम्ही आम्ही, तर खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा केला असं म्हणता येईल. नाहीतर नुसतंच नाचणं, गाणं, ढोलग्या हे किती दिवस चालणार मित्र? या असं जर करत असाल तुम्हाला मूर्ख समजतात. ते पृथ्वी माता, झाड माता, दगडामध्ये देव आहे, पाण्यामध्ये देव आहे, निसर्ग धर्म, हे सोडून द्या. या देशामधली व्यवस्था कशी आहे, या देशामधली धर्म व्यवस्था, मी नेहमीच सांगत असतो माझ्या भाषणात, हा धर्म या देशातला सेंट्रॅलिटी आहे. ही सेंट्रॅलिटी सिटिंग इन द ड्रायव्हिंग सीट,
हा देश चालवण्याचं जे काही व्हेकल आहे त्या ड्रायव्हिंग सीट मध्ये बसलेली आहे धर्मव्यवस्था. आणि हा धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ, स्वर्ग नरक पाप पुण्य मोक्ष वर्ण धर्म आश्रम एवढा नाही आहे. हे सगळ्या बोगस गोष्टी आहेत. हे तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी भक्ती मार्ग हे तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी आहे. या देशातली धर्मव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था. या देशातली धर्मव्यवस्था म्हणजे राज्यव्यवस्था. या देशातली धर्मव्यवस्था म्हणजे समाज व्यवस्था. या देशातली धर्मव्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था. हे सगळ्या या धर्मव्यवस्थेने काबीज केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पोहोचले नाही पाहिजे, त्या सत्तेत गेले नाही पाहिजे. तुम्ही राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक सत्ता प्राप्त करण्यासाठी धर्म आहे. आणि ही व्यवस्था इतकी प्रचंड व्यवस्था, प्रछन्न अशी व्यवस्था आहे. छुपा अजेंडा असा आहे, पाप पुण्य स्वर्ग नरक ईश्वर परमेश्वर भक्ती हे सगळ्या तुम्हाला देव देऊळ मंदिर कावड यात्रा हे सगळ्या बोगस गोष्टी तुमच्यासाठी आहे. त्या खरा हेतू या धर्माचा राजसत्ता आहे, अर्थसत्ता आहे, समाजसत्ता आहे, शिक्षण सत्ता आहे. तर हे तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी याच्यासाठी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. याचा हा विचार करावा म्हणून तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे. हे विचार करत नसाल तुम्ही ढेमसान रेलान नाराना नारा लंब करत नाचत बसत असाल, मेले तुम्ही, तुम्हाला काही म्हणजे आयुष्यात तुमच्या काही राहणार नाही. पुढे चालून सगळा बदल जर झाला, आपलं पाहतोय तुमच्या मागच्या वेळेस फडणवीस सरकार होतं, 70,000 जागांचे फॉर्म भरून घेतले. किती जागा भरल्या? आता हे सांगतात हे जागा भर, ते जागा भरणार, ते जागा भरणार. काय नाही, सगळं बंद आहे तुमच्यासाठी. कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. भांडवलशाही सगळा देश विकलाय भांडवलदारांना. अशा अवस्थेमध्ये तुम्ही गंभीर होत नसाल, गांभीर्याने विचार करत नसाल, आपल्या भवितव्याचा विचार करत नसाल. एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. तुम्ही धडपडत आम्हाला माहित आहे, मी पाहतो रोज तुमच्या अधिसंख्येनुसार जागा भरा, आमच्या जागा भरा. तुम्ही ओरड सुरू आहे तुमची रोज सुरू आहे. ठीक आहे, हे चळवळ केली पाहिजे, रोजीरोटीची चळवळ केलीच पाहिजे. पोट भरल्याशिवाय, बुद्ध जसं म्हणजे पोट भरल्याशिवाय तत्वज्ञान समजत नसतं. परंतु तुम्ही सगळे लोक फक्त एक चळवळ रुजवता, एक चळवळ करता, फक्त रोजीरोटीची चळवळ. पण या देशातले आंबेडकरी माणसं रोजीरोटीच्या चळवळी बरोबरच या देशातली जी धर्मव्यवस्था आहे, ती धर्मव्यवस्था तुमच्यासाठी असलेली राजसत्ता, अर्थसत्ता, समाजसत्ता, शैक्षणिक सत्ता लुटून नेत पाहत आहे. तिथले सोर्सेस सगळे आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहे. त्या सोर्सेस त्यांच्या ताब्यात गेले नाही पाहिजेत, यासाठी इथले आंबेडकरी माणसं चळवळ लढत आहेत. रोजीरोटीची चळवळ ते लढत आहेत. परंतु हे चार सत्ता जी आहेत तुमच्यासाठीच्या, त्या अबाधित राहावं त्यासाठीच ते लढत आहेत. तुम्ही या चार सत्ता अबाधित राहण्यासाठी चळवळी या देशामध्ये सुरू आहेत. थोडक्यात सांगायचं, संविधान संरक्षणाची चळवळ आहे. या चळवळीमध्ये तुम्ही कधीही कुठे मला दिसले नाही. म्हणून या चळवळीला मी या चळवळीचं नाव ठेवलंय भाकरीची चळवळ आणि भविष्याची चळवळ. तुम्ही भाकरीच्या चळवळीमध्ये आहे. आंबेडकरी माणूस भाकरीच्या चळवळीमध्ये आहेत, पण तो भविष्याच्या चळवळीमध्ये पण आहे. म्हणून मित्रो, भाकरीची चळवळ लढत असताना तुम्ही भविष्याच्या चळवळीही लढल्या पाहिजेत. आपलं भविष्य कसं सुरक्षित राहील, आपलं भविष्य कसं सुरक्षित ठेवण्यासाठी आपला कोणत्या चळवळी केल्या पाहिजेत, कोणतं वाचन केलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. बऱ्याच तुम्ही त्या सगळ्या सोशल मीडियावर वैकुंठवासी, वैकुंठपूर, पंढरपूरच्या यात्रा, तुम्ही बऱ्याच लोक मराठवाड्यात मला पाहिले यज्ञयाग करताना दिसले. मराठवाड्यातले आदिवासी लोक असे रांगेत बसले होते. कुठल्या तरी गावाला कोणती तरी वाडी आहे,
आणि यज्ञ मांडले आदिवासी लोकांनी यज्ञ करून. अरे मूर्खांनो, मरून जाल, संपून जाल यज्ञ संस्कृती करवळा. यज्ञ संस्कृती काय आहे कधी वाचन करता का तुम्ही? तर या देशामध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल, मी वारंवार सांगणार, ही धर्मव्यवस्था या देशाला चालवते. फडणवीसांनी अगोदर मागच्या टर्म मध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते विधान काढलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं, राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता सत्ता श्रेष्ठ असते. तर मित्रो, हे जे सरकार आहे केंद्रामधलं, तुम्हाला दिसतं, सांगण्याची गरजच नाही, सगळ्या बाबा बुवा सोबत नरेंद्र मोदी फिरताना दिसतोच. त्यांना या देशामध्ये धर्मसत्ता प्रस्थापित करायची आणि धर्मसत्ता आली की मग मंदिर सत्ता येईल, अर्थसत्ता येईल, राजसत्ता येईल, समाजसत्ता येईल, शैक्षणिक सत्ता येईल आणि सगळा सत्ता सन्मान म्हणजे सगळं प्रतिष्ठा पद पैसा प्रतिष्ठा त्यांच्याकडे असेल, तुमच्याकडे काहीच नसेल, लुटल्याच असाल, तुमचं आरक्षण निघून जाणार. म्हणून या सत्तेला, या धर्मसत्तेला जर हाणून पाडायचं असेल, तिला या चारही सत्तेच्या ठिकाणी जाऊन ते हिसकावून घेऊ द्यायचं नसेल, ते गिळंकृत करून द्यायचं नसेल, तर तुम्हाला भाकरीच्या चळवळी बरोबर भविष्याची पण चळवळ लढता आली पाहिजे किंवा तुम्ही लढले पाहिजे. आंबेडकरी माणसासोबत तुम्ही आले पाहिजे. तुम्हाला खरंच जिवंत राहायचं असेल, तुमच्या येणाऱ्या पुढ्या पिढ्या जिवंत ठेवायच्या असतील, तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकराशिवाय पर्याय नाही, तुम्हाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. तुम्हाला खऱ्या अर्थाने सन्मानानं जगायचं असेल, खऱ्या अर्थाने इथे या ठिकाणी तुम्हाला सुखाने जगायचं असेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला शांतीने जगायचं असेल, सुख समाधान शांती आणि सन्मानानं जगायचं असेल, तर तुम्हाला बुद्धाच्या धम्माकडे गेलं पाहिजे. हिंदूंचे सणवार तुम्ही सोडले पाहिजे, हिंदूंचा धर्म सोडला पाहिजे, हिंदूंच्या देवदेवता सोडल्या पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. आजच्या दिवशी दंडारण, ढेमसान, रेलान, ढोलगीन, तुंतुनन, मोरपिसन, हे गेरुनान, चुन्यानं रंगवलेले चित्र विचित्र चेहरे करून नाही फिरलं पाहिजे. तर शपथ घेतली पाहिजे आजच्या दिवशी. आम्ही काय शपथ घेतली पाहिजे की आम्हाला यापुढे हिंदूची व्यवस्था कुठलीही मान्य नाही, कारण आम्ही ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेला कारणीभूत कोण असेल? तुमची अवस्था काय अशी? तुम्ही जंगलात का बरं निवाऱ्या सहित, निवारा म्हणजे निवारा विना, निवारा सहित नाही, सहित नाही, निवारा विना, उदरनिर्वाहाच्या साधना विना, सन्मानाच्या साधना विना, अगदी पशु प्राण्यासारखे का बरं इतके हजारो वर्ष जगले? कारण तुम्हाला त्यांनी जंगलात हाकलून दिलं, कारण तुम्ही क्रांतिकारी होते एकेकाळी, तुम्ही वैदिक संस्कृतीला विरोध करणारे होते. तेव्हा तुम्हाला समजलं होतं की प्राण्याची हत्या करू नये, यज्ञामध्ये प्राणी मारून टाकू नये, सर्वांनी समानतेने राहावं, लोकशाहीच्या मार्गाने जगावं, हे तुम्हाला माहित होतं. परंतु तुम्हाला त्याने हाकलून दिलं आणि जंगलामध्ये इतकं हीन दिन करून टाकलं. तुम्हाला रोजच्या 2 टाइमचं जेवण पण भेटत नव्हतं, म्हणून तुम्ही प्राणी मारून खाऊ लागले, कंदमुळं खाऊ लागले. आणि कवी होमरांचं एक वाक्य आहे, महात्मा फुलेने गुलामगिरी लिहिली आहे, त्या गुलामगिरीच्या अर्पण पत्रिकेवर ते वाक्य लिहिलं, ज्या दिवशी मनुष्य गुलाम बनत असतो त्या दिवशी त्याची अर्धी बुद्धिमत्ता स्मशानाकडे गेलेली असते. तसे तुम्ही गुलाम झाल्यानंतर तुमची बुद्धिमत्ता स्मशानाकडे गेली, मृतवत झाली, आणि तुम्हाला समजलंच नाही की आता हे काय. आता परत ते सोंग घेऊन येऊन राहिले, संघाचं, बजरंग दलाचं, हिंदू महासभेचं सोंग घेऊन येऊन राहिले, आणि ते म्हणाले की आदिवासीने तुम्ही तर हिंदू आहात. तर मित्र, पुन्हा दुसरी गुलामी तुमच्यावर लादण्याचं काम ते करू पाहत आहे आणि तुम्हाला उलट आता निकष मागत आहे. तर विचार करा तुम्ही आता काय करायचं. तेव्हा या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही नाच गाण्याचे कार्यक्रम न घेता, नाच गाण्याच्या आपल्या वाड्या पोड्यावर त्या ठाण्यावर घेतल्या ठीक आहे,
परंतु तुम्ही जेव्हा शहरी संस्कृतीमध्ये येता, नागरी संस्कृतीमध्ये येता, शासन प्रशासनामध्ये तुम्ही जाता आणि तिथं संघर्ष करता, तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचे विचार घेऊन गेलं पाहिजे, बुद्धाचे विचार घेऊन गेले पाहिजे, तरच तुम्हाला पर्याय आहे, नाहीतर तुम्ही संपून जाल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि या निमित्ताने मला जो या ठिकाणी बहुजन संघटन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मित्र राहुलजी खांडेकरांना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध.